तर भाऊ बहिणींनो, लग्नाचं पहिलं वर्ष, लग्नाच्या पहिल्या वर्षात नवऱ्याचं प्रेम, तर कोणाकोणाच्या नवऱ्यानं बायकोवर एवढं प्रेम, बायकोवर एवढं प्रेम केलंय नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा. ज्या वेळेस पोरगी लग्न होऊन येते ना, म्हणजे एक मुलगी, आता माझी गावंढळ भाषा आहे, मी गावंढळ पद्धतीनंच बोलणार, त्या टायमाचं नवऱ्याचं जे बायकोवरलं प्रेम असतं ती तुम्हाला आज सांगते मी आता माझ्याबद्दलचा. तर नवीन लग्न झालं माझं, लग्न झालं 2-3 महिने झालं लग्नाला. 2-3 महिने एकदम रिलॅक्स मध्ये वाटलं बरं का. आता ती सासू सासऱ्यांचं तर चालूच असतंय, म्हणजे नवीन लग्न झाल्यावर की ही आलं ती नाही आलं, घरातलं जावा भावा सगळं, दीर जावा सगळ्यांचं चालूच असतंय. त्याच्यामुळे त्याच्यावर नसतं, त्याच्यावर नाही एवढं कोणी फोकस टाकत, म्हणजे ध्यान देत. पण जो आपला जीवनसाथी असतो, सगळे जे सगळ्या अपेक्षा असतात ना, त्या सगळ्या जीवनसाथीवर अवलंबून असतात. जीवनसाथी माणूस म्हणतं लग्नाच्या आधी बाप आणि लग्न झाल्यानंतर कोण, नवरा. पुरीच्या जीवनातला म्हणजे मुलीच्या जातीच्या जीवनातला मोठा आधार म्हणजे लग्नाच्या आधी बाप आणि लग्न झाल्याच्या नंतर नवरा. लग्न झालं माझं, लग्नाच्या आधी तुम्हाला सांगते वडिलांचा पण त्रास काढला बरं का मी. आमचं वडील जरा दारू फिरू प्यायचं सगळ्याच. आता तुम्हाला तर मी सांगितलं असेल महाग, तर जाऊ द्या, वडिलांचं नाही आता मी जास्त काही करत. पण आलं लाईनला तर वडील आलं तर माणूस बोलतं, तसं नाही बोलत. लग्न झालं तुम्हाला सांगते 3 महिने म्हणजे गेलं असंच, काय नाही वाटलं बरं का एवढं. त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणता की लेकरं आल्यावर भांडणं होत्यात, लेकरं आल्यावर भांडणं होत्यात. त्यावेळेस काय लेकरं होती वय? त्यावेळेस तर नवीन लग्न झालं तर माझं. नवीन लग्न झाल्यावर नवऱ्याला असंच जे आत्ता घडतंय ना, असंच नवरा करायला लागला. वाद विवाद, भांडणं तणणं. बरं, ती भांडणं तणणं अशी होती की ती एक नवऱ्याचं प्रेम होतं. कसलं प्रेम माहितीये का? टॉर्चर करायचं, हाणायचं, मारायचं. नवऱ्याचं प्रेम, एवढं प्रेम करायचा नवरा की रोज इतका मारायचा, रोज इतका मारायचा, इतकं जीवाच्या पलीकडे प्रेम करायचा माझ्यावर. रोज सुजस फुगस तर मारायचा मला. पण मी तुम्हाला सांगते, बोलायचं नाही, आधार नाही कोणाचा, कोणाला बोलायचं. आई बाप्पाने लांब आणून टाकलं, लांब, जिथं आपलं कोणी नाही तिथं. नवीन अनुभव नाही होऊन नवरा का मारतोय, कशामुळे मारतोय कळत नव्हतं काय. दिवस गेलेलं पियाच्या टायमाला रोज मारायचा नवरा, रोज. काल सुद्धा एक टायमाला तर असे काना महाग निसत्या, खणाखण निसत्या, असं गाली ही फुगायचं, इतका मारायचा. पण का मारायचा ह्याचा मला अंदाज नव्हता. नवरा का मारायचा ह्याचा अंदाज मला बराच दिवस लागला नाही. परत जाणवून आलं नवऱ्याचं अटूट प्रेम आहे म्हणून नवरा मारतो. नवऱ्याचं लय प्रेम आहे. नवऱ्याचं म्हणणं असं की सोडून जाती काय मला म्हणून मारायचा. संशय घेऊन नवरा मारायचा. म्हणजे आता आपल्याला काही एवढा अनुभव नव्हता आणि कधी कधी आलं पण नाही आपल्याला तसलं.
एसटीत बसलं आपण कोणा म्हणजे एसटीत कोणा शेजारी बसलं नवरा हाणायचा, म्हणजे असं गावाला जायचं म्हणलं. इथं तर काय आता माझ्या इथं तर तुम्ही बघता इथं माणसं बी नसते ती. म्हणजे एक नवऱ्याच्या डोक्यात चक्कर बसली भाऊ बहिणीनं. आता ते म्हणतोय ती माझं प्रेम आहे, पण काय होतं ते देवाला माहिती. प्रेम होतं काय होतं ते देवाला माहिती, आपल्याला नाही माहिती. मी म्हणत नाही का तुम्हाला, मी प्रत्येक वेळेस म्हणते मी पहिल्यापासून घेण्याला देण्याचा मार खाल्लाय. काय कारण नसताना त्रास काढलाय. ती बी एवढा मार खाल्लाय की सांगू शकत नाही मी तुम्हाला. इतका मार खाल्लाय मी नवऱ्याचा, कारण नसताना. नवऱ्याच्या डोक्यात सटक बसती काय काय बसती ती, त्याला काय बिमारी आहे का काय आपल्याला माहित नाही, पण त्याला त्याच्या भावानी तुम्हाला सांगते त्याच्यावर असं करत करत 2-4 महिने म्हणजे 3 महिन्याची पिया पोटात होती ना, त्यावेळेस ती 6 महिन्यापर्यंत मी असाच म्हणजे रोज रोज मार खायचा. निम्या रात्रीचं बेग हाणायचा, झोपीत बी हाणायचा. म्हणजे काय ती काय होतं ती मला नाही माहिती, पण हाणायचा नवरा, हाणायचा रोज हाणायचा, एक दिवस खडा नाही. कसलं प्रेम होतं हे मला माहित नाही जगाच्या आखरीचं. तुम्हाला सांगते त्या दिवस गेल्याला अशक्त राहायची मी, अशक्त होती मी. 5 पॉइंट रक्त अंगात. मग त्याच्या तुम्हाला सांगते आई बापाने त्याला सांगायचे समजून बर का, तो हाणू नको का म्हणून मारतो तिला असं तसं, पण ती त्याच ते चालूच राहायचं. म्हणजे एक राग म्हणायचा मला लय राग येतो आणि हे नको मला असं तसं आणि हे चांगले नाही. म्हणजे संशय घेऊनच मारायचा मला नवरा, संशयावर. मी आतापर्यंत मी कधी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या नाही तर नवरा का मारत होता का नाही. पण मला बी बऱ्याच दिवस लग्न झाल्यावर 2-3 महिने 2-4 महिने मला कळत नव्हतं. पण ज्यावेळेस तो स्वतः म्हणायला लागला का, ती घडीत चांगलं बोलायचा, घडीत एखादा येड फिट बसल्यावर आणि ती हाणाय चालू करायचा. चांगलं बोलत बोलतच हाणाय चालू करायचा. मग ती कसलं प्रेम म्हणायचं प्रेम. तर मला एक दिवस असं वाटायचं ना त्या टायमाला काय पैसा पाणी नव्हता भाऊ बहिणीनं. आता एक निमित्त झालंय लोकांना म्हणायला की पैसा पाणी म्हणून भांडणं होत्या. तुमची बैल किती तुम्ही चांगलं राहायचा असे लोक म्हणते. ती युट्यूब वरून पण बरेच लोक म्हणतात तुम्ही पहिलं किती चांगलं राहायचा, आता तुमच्यापाशी पैसा आहे तर तुम्ही असं करताय, म्हणजे भांडणं करताय, तुम्हाला खाता येईना असे म्हणते. त्यावेळेस काय पैसा नव्हता. त्यावेळेस त्यांच्या घरातली म्हणजे नांदायच्या घरची माझी परिस्थिती अशी होती की त्यांना खायचं पंचायत. ज्याची होती त्याची होती माझ्या, पण माझी स्वतःची सांगते खायची पंचायत होती. मी पहिल्यापासूनच लग्न झाल्यापासून नवऱ्याचा भरपूर सासरवास काढलेला आहे. जीव बी लावायचा बरं का, नाही असं नाही, पण हाणायचा बी रे रोज. त्या डोक्यात फिट बसायची फिट, आणि ती खरंच पहिल्यापासून त्या डोक्यात फिट बसते. त्याचं डोकं जागेवर त्याला डॉक्टरने सुद्धा शॉक द्यायला लावलेला. त्याला डॉक्टर त्याची पुस्तकं बी होती बघा फायली, त्याला ट्रीटमेंट चालू होतं. त्याच्या डोक्यात काय बी यायचं आणि ती बी सगळं गंध विचार. जे माणूस आता माझ्या कधी जन्मालाच आलं नाही, मी पहिल्यापासूनच जर कुठल्या गोष्टी काय वाईट वागत असते तर ठीक आहे बघ. माझ्या आई बापाच्या घरची परिस्थिती मी तुम्हाला सांगेन. ह्याच्यातच येईल वळीला आल्यावर माणूस काय म्हणतं सगळं सांगतं, पण काय टायमाला काय होतं मागच्या गोष्टी जेवढ्या विसरल तेवढ्या चांगलं असतं. पण मागच्या गोष्टी आहे ना
मी भरपूर विसरायचा प्रयत्न केला भाऊ बहिणीनं. कधी कधी येतं माझ्या ध्यानात, टेन्शन येतं. पण तुम्हाला सांगते मी मागच्या गोष्टीला विसरायचा प्रयत्न करते. पण वळीला आलं ना मोहर किंवा काय टायमाला मग माझं डोकं म्हणा माझं पण लय टेन्शनवर जात. तर आता नाही ती भांडणं. माझं बाशिंग सुटल्यापासून मी 2 महिने नवरा मला चांगलं म्हणजे त्यावेळेस तो कंपनीतच यायचा जायचा, तेव्हापासून मी नवऱ्याचा मार खाते. घेण्याला देण्याचा, एका बायपाशी त्रास काढण्याची, म्हणजे कोण बी झालं ना लिमिट असतं कुठल्या बी गोष्टीचं. आपल्याला मार खाण्याचं पण एक लिमिट आहे. मला मारले तरी कुणी बघा येत नव्हतं, माझ्या माहेरची माणसं पण. आता एक मी त्याला नवऱ्याला माघारी बोलत असेल, पण त्या टायमाला मला आहे ना गप बसून नवऱ्याचा मार खावा लागत होता. एक शब्द सुद्धा ऊ नाही चू नाही. आणि मी सांगू पण शकत नव्हती कोणाला. आता जर कोणाला काही त्रास झाला तर पोरींपाशी फोन आहेत, पोरी लगेच फोन करते ते आई बापाला झालं कुणाला झालं. माझ्याकडे काय फोन नव्हता का, म्हणजे माझ्याकडेच नाही, पहिलं फोन कमी होतं. मी सांगू शकत नव्हती कोणाला की मला सासरू म्हणजे त्रास आहे नवऱ्याचा काय. आणि जरी असला तरी माझं एवढं कोण मायाचं नव्हतं. एवढं मायाचं कोण नव्हतं की मला आईला लगेच घेऊन जाईल असं. का भाऊ बहिणीनं मग विचार करा. आता जर मला आहे ना सांगायला तुम्हाला एवढा त्रास होतोय, पहिलंच आहे, अजून सुरुवातच आहे. तर पुढं पुढं किती अजून मला अजून पण भरपूर त्रास होईल सांगताना. एवढा त्रास होईल की मला बोलू वाटत नाही, मग शब्द निघत नाहीत माझं बाहेर. तसे त्याच्यामुळं माणूस कसं आहे भाऊ बहिणीनं, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. दबाव येतो, दबाव येतो. आणि या जगात चांगल्याला कोणी चांगलं म्हणत नाही. खऱ्याला सत्याला कधी पण त्रासच काढावा लागतो. तसा सगळा त्रास. आणि तेव्हापासून तुम्हाला सांगते माझा जास्त मी कोणावर पण न विश्वास ठेवता फक्त माझ्या देवावर विश्वास ठेवता, भोलेनाथावर विश्वास ठेवून माझं सुख दुःख आता एक जाऊन त्या सोशल मीडिया आहे, सोशल मीडियावर काय टायमाला आपलं मन मोकळं करते. तो टाइम असा होता की मी कोणापाशीच मन मोकळं करू शकत नव्हती. ना लेकर एक बघितलं तर पोटात होतं, ना कोण जेव्हा भावाचं कोणाला सांगायचं, ना आई बाप जवळ, आई बापाला तरी काय सांगायचं,
कुणाला सांगू शकत नव्हती मी आणि कुणाला सांगत नव्हती. दम घोटायचा माझा. असं वाटायचं मेलेलं बरं. कार्प राहायचं गळ्यात, फाशी घ्यायची कार्प्यानं मी. मरू दे म्हणायचे माझं, मला कोणीच नाही. लय लय कठीण ह्याच्यातून संसाराचा गाडा ओढत इथपर्यंत आणला. तरी हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करते भाऊ बहिणींना. भरपूर असं मी दगड ठेवलाय काळजावर. कुठल्या गोष्टी आठवायच्या तर राहिलेलं जीवन हसून खेळून जगायचं. पण काय टायमाला आपली खुशी आपल्याच माणसांना बघू वाटत. सतत एकटी राहते, जास्त माणसात राहत नाही मी. आणि हे कहाणी सांगताना खरंच मला आहे ना लय त्रास होणार आहे, लय. कारण की ही केलंय मी, काय म्हणतात त्याच्या माती ढकलत ढकलत चालते पुढं. लय त्रासदायक कहाणी आहे भावा बहिणीनं माझी. आपल्या माणसांची साथ पाहिजे होती, ती मिळाली नाही. सतत सगळ्यांच्या नावाने खडका फोडत असते मी. कोणी नाही मला, कोणी नाही मला, खरंच नाही म्हणते. माणसाने स्वतःचं दुःख कोणाला सांगावं नाही. खरं म्हणतात काय असेल ते आपल्या देवाला सांगावं. कारण की ह्या जगात लय कमी माणसं आहेत जे दुसऱ्याचं दुःख समजून घेतात ते. लोक त्याला कारणीभूत पैसा दाखवतात. पैसा पैसा आहे म्हणून आता तुला नवऱ्याची तुला किंमत नाही. अरे जेव्हा त्याच्यापाशी पैसा नव्हता त्यावेळेस त्याच्यापाशी मी संसार केला. त्याच्यापाशी काय सुद्धा नव्हतं तेव्हा त्याचा परपंच मी त्याच्या खांद्याला खांदा लावून केला. आणि आता तर देवाने सगळे माझ्यापाशी. आता काय झालं, तेव्हा त्याचा एवढा त्रास काढून त्याचा संसार केला, एवढा मार खाऊन. आणि त्याने नाही म्हणावं की मी दिला एवढा त्रास दिला नाही. देवाला हातात घेऊन म्हणावं मनाला खाते रोज त्रास करून घेते जीवाला की काय कमी पडले की ह्या नवऱ्याचा मला एवढा त्रास काढावा लागतोय. शेवटात निम्म वय झालं, निम्म लेकरं आता मोठाली झाली. तेव्हा तर कोणी नव्हतं बी मला. आता लेकर तरी कशाची कोणी नाही थांबत आता जरी त्याचा. पण एवढंच की आता थोडस मन दट केलंय मी. जशाच तशी उत्तर द्या शिकली. तेव्हा उत्तर नव्हती देत कुणाला, काय नव्हते. तेव्हा नुसती गप सहन करायची. आता तरी महागारी उत्तर देते.